खडकवासला धरणामधून मुळामुठा नदीच्या पात्रात विसर्ग सुरू आहे आणि त्यामुळे आता नदीच्या पातळीमध्ये वाढ झाली आहे। पुण्यामधल्या नदीकिनारी असणाऱ्या अनेक भागात पाणी देखील शिरले। सिंहगड रोडवर असणाऱ्या एकता नगरी विठ्ठलनगर भागामध्ये पाणी शिरायला सुरुवात झाली आहे। प्रशासनानं नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय आणि याविषयी आपण सविस्तर अपडेट जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्या सोबत आहेत। चंद्रकांत, सध्या पुण्यात काय परिस्थिती आहे? पावसाचा जोर ओसरलाय का? मनाली, पुण्यात आता पाऊस थांबलेला आहे पूर्णपणे। रात्री थोडंफार होतं रिमझिम, पण हा पूर हा पाटबंधारे विभाग निर्मित पूर आहे। हा काय पावसाचा पूर नाही। पाऊस पडतो तिकडे धरण क्षेत्रात, त्याच्यामुळे धरण अगदी काठोकाठ भरलीत। मग त्यांना नदीत पाणी सोडावं लागलं। खडकवासला नदीत धरणातनं मोठा नदीत एकदम 35,000 क्युसेक्स न्यावं लागलं। त्याचे परिपाक म्हणून आज मोठा नदी पूर आलाय। दुथडी नदी भरून वाहते। नदीकाठच्या भागात काही ठिकाणी पाणी गेले। हा जर विसर्ग त्यांनी कंट्रोल केला असतं, पाणी सोडण्याचं नियोजन जर व्यवस्थित पाळलं असतं, तर कदाचित आज पूर आलाही नसतं। 30,000 जर तुम्ही विसर्ग ठेवला असता तर पूर येत नाही, नदी काठोकाठ भरून वाहते। पण त्यांनी अगोदर धरणं भरून ठेवली, 2% जागा ठेवली नाही। 98 कालचा साठा त्यांचा 97% होता। मग काल एकदम पाऊस आला, मग जेवढा येतो धरणात पावसाच्या पाण्याचा तेवढं त्यांना खाली सोडावं लागतं। त्यानुसार मग हे 35,000 क्युसेक सोडावं लागलं। हेच जर अगोदर त्यांनी पाणी सोडायचं नियोजन व्यवस्थित काटेकोर पाळलं असतं आणि धरणात काही स्पेस ठेवली असती किमान 10% तर आज एवढा पूर आला नसता। धन्यवाद चंद्रकांत या सविस्तर माहितीसाठी। आणि यावर आता पुणे पालिकेकडनं प्रशासनाकडनं नेमकी काय प्रतिक्रिया येते हे देखील आपण पाहणार आहोत। मात्र सध्या पुण्यामध्ये पूरस्थिती निर्माण झालेली आहे। धन्यवाद चंद्रकांत। तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणाचा पाणीसाठा 38.29% गेलाय। मराठवाड्यामधील 5 जिल्ह्यासह नगर जिल्ह्याच्या काही भागाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न त्यामुळे आता मार्गी लागलाय। तर धरण परिसरात जोरदार पाऊस झाल्यामुळे नाथसागरात 36,732 क्युसेक्स वेगानं पाण्याची आवक सुरू आहे आणि गेल्या वर्षी ही पाणी पातळी 33.36% इतकी होती। त्यामुळे 33%च्या पुढे पाणी गेल्यास सिंचनासाठी पाणी देण्यात येतं, असं जायकवाडीच्या शाखा अभियंत्यांनी सांगितलंय। तर कोल्हापुरात सुद्धा मुसळधार पाऊस असून कोल्हापुरात आज रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। कोल्हापूर शहर आणि परिसरात ढगाळ वातावरण आहे। 15 दिवसांच्या उघडीपनंतर मुसळधार या ठिकाणी पाऊस आहे। कळमावाडी धरणातून विसर्ग वाढवणार आहे, त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। धुळे शहरामध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे संपूर्ण जिल्ह्याचा सुरक्षिततेचा कारभार पाहणाऱ्या जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाला पाण्यानं वेढा दिलाय। तर गेल्या 2 दिवसांपासून शहरात दमदार पाऊसही पडतोय। शहरामधील धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासोबतच धुळे शहर पोलीस ठाणे आणि वाहतूक पोलीस शाखेबाहेर पाणीच पाणी साचलंय। अवघ्या काही काळ पडलेल्या मुसळधार पावसाचा फटका बसल्यानंतरही महापालिका प्रशासनाला मात्र याचं काहीच भान असल्याचं दिसत नाहीये।